आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। दत्तप्रभूंच्या धर्ममंडपात आपण सगळे आहोत म्हणून ही 5 वचनं महिला मंडळ तुम्ही मला द्यावीत ही भाऊ म्हणून माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही 5 वचनं द्यावीत ही माझी अपेक्षा आहे। फक्त महिला मंडळ एक वाक्य ऐका। ही जी 5 वचनं मी तुमच्याकडे मागणार आहे, मी पहिलं वचन सांगितलं, तुम्ही ते जर मरेपर्यंत पाळणार असाल तरच तुम्ही टाळी वाजवायची आणि जर तुम्ही टाळी वाजवली याचा अर्थ खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याला तुम्ही ते दिलेलं वचन असेल जे तुम्ही मरेपर्यंत पाळणार आहात। आणि जर तुम्हाला ते मान्य नसेल तर तुम्ही टाळी वाजवायची नाही, तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती नाही। मग पहिलं वचन, जे मरेपर्यंत पाळतील त्यांनी टाळ्या वाजवा। आता नाही, मला हीच काळजी पडते, यांना समजलं का नाही? पहिलं वचन, जर मरेपर्यंत पाळणार असाल तर तुम्ही टाळी वाजवायची, अन्यथा वाजवायची नाही। मग पहिलं वचन बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडून पाहिजे। जर तुम्हाला ते मान्य असेल तर भगवान परमात्म्याला वचन देण्यासाठी तुम्ही त्यानंतर टाळी वाजवणार आहात, पण जर मान्य नसेल तर टाळी वाजवायची नाही, कारण ते पाळावं लागणार आहे आणि आपला भगवान परमात्मा जागृत आहे। म्हणून पहिलं वचन बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडून पाहिजे। आजपासून मी माझ्या सुनेला माझ्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा देईल। माग जी शिपी आला का भाऊ, आपापलं भवितव्य बघून घ्या महाराज। दुसरं वचन बसलेल्या सगळ्या सुनबाईकडून, आजपासून मी माझ्या सासूला माझ्या आईचाच दर्जा देईल। सुना चांगल्या आहेत। तिसरं वचन आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या आणि त्याच्या मायबापाच्या नात्यात मिठाचा खडा बनणार नाही। चौथं वचन, मी आजपासून माझ्या नवऱ्याच्या त्याच्या भावाच्या, मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या बहिणीच्या नात्यात भिंत निर्माण करणार नाही। आणि 5वं शेवटचं वचन, आजपासून मी आमच्या घरातील भांडणाचा आवाज घराबाहेर तर येणार नाहीच, पण आजपासून मी माझ्या नवऱ्याला टाकून बोलणार नाही। आपलं कीर्तन म्हणजे राजहंसा पुढे चाचूचे आरगडे तोडी जेवी क्षीर निराचे। लक्षात घ्या महाराज, 5 वचनं पुरुष मंडळी आता मला तुमच्याकडून पाहिजेत। पहिलं वचन, बायकोनं कितीही कान भरले तरी मरेपर्यंत मी माझ्या मायबापाला अंतर देणार नाही, यास टाळी असे म्हणतात। दुसरं वचन, माझे भावाचे आणि माझी खऱ्या अर्थानं जमिनीच्या बांधावरून भले कोर्टात केस चालू असेल, आमची घरं 2 झाली असतील, आम्ही खऱ्या अर्थानं वेगळे राहत असू, पण आजपासून दत्तप्रभूंच्या समोर शपथ घेतो, आम्ही मनानं कधी दूर होणार नाही, यास टाळी असे म्हणतात। तिसरं वचन, ज्या वेळेस खऱ्या अर्थानं ज्या वेळेस माझ्या बहिणीला माझी गरज पडेल, फक्त हक्क सोड होईपर्यंत बहिणीला जवळ करणार नाही, तर ज्या क्षणाला माझ्या बहिणीला माझी गरज पडेल त्या क्षणाला मी खऱ्या अर्थानं पाठीराखा म्हणून तिच्या मागे उभा राहील, यास टाळी असे म्हणतात। चौथं वचन, आजपासून मी गावातल्या कोणत्याच चांगल्या कामात राजकारण आणणार नाही। थोड्या कमी पडल्या। 5वं वचन, मी एककल्ली बोलणारा माणूस नाही। जशी माझी अपेक्षा आहे माझ्या बायकोनं माझ्या आईवडिलांना आईवडिलांचाच दर्जा द्यावा, त्याप्रमाणे माझ्याही सासूसासऱ्यांना माझी कधी गरज पडली तर मी मुलाचं कर्तव्य निभावेल। सोन्यासारखे भेटलेत तुम्हाला। आणि शेवटचं वचन, इथून पुढं सप्ताहाला मी पहाटे 4 वाजता काकड्याला हजर होईल। काय लबाड दुनिया आहे महाराज। पण हात जोडून विनंती करतो, भावाच्या नात्यानं माझ्या बहिणींना एकच विनंती करतो, भले आता टाळ्या वाजल्या नसतील पण घरी जाईपर्यंत शांतपणे विचार करा। ही 5 वचनं म्हणजे स्वर्गात जाण्याचं तुमचं प्रवेशद्वार आहे। ही 5 वचनं तुम्ही स्वतःच्या मनाला देण्याचा या दत्तप्रभूंच्या खऱ्या अर्थानं जयंती उत्सवाच्या सप्ताहाच्या निमित्तानं प्रयत्न करा। पुरुष मंडळी, ही 5 वचनं तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत पाळा, यापेक्षा वेगळा परमार्थ कोणताच नाही। भगवान परमात्मा आपल्या घरी जर ही 5 वचनं पाळली तर आल्याशिवाय राहणार नाही।